हॅलो, नमस्कार. कसे आहात? खाताय ना? खाल्लंच पाहिजे. चायनीज खाऊ वाटतंय, पण घरामध्ये नूडल्स नाही आहे. काळजी करू नका, मॅगी तर असेलच ना. घ्या मग मॅगीचे 2 पॅकेट. मी जसे नूडल्स बनवते तसे एकदा बनवून बघा. जर चायनीजची चव नाही आली तर मग बोला. प्रत्येक वेळी चायनीजच्या गाड्यावरच गेलं पाहिजे असं थोडी. चला तर मग गरम पाण्यामध्ये मॅगी 2 मिनिट बॉईल करून घेऊ. ओव्हर कुक करायची नाही आहे, चिपचिपी होईल. मॅगी बॉईल करून झालेली आहे. आता स्ट्रेनरमध्ये काढून घेऊ. आता इथे एक महत्त्वाची ट्रिक तुम्हाला शिकवते, ज्याने मॅगी चिकट होणार नाही. हे बघा, थोडंसं तूप घेतलं मी आणि असं पूर्ण मॅगीला लावून घेतलं. आधी आपले नूडल्स चमकत नव्हते, आता शाईन पण आली बघा. चला आता घरात जेवढ्या भाज्या असेल तेवढ्या कापून घेऊ. जास्त गाजर, कोबी, शिमला पाहिजेच असं काही नाही. ते तसं पण खाताना आपण काढूनच टाकतो. थोडंसं अद्रक कट करून घेतलं, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कांदा. कांदा उभ्या स्लाइडमध्ये कट करून घेतला. आणि मॅगीच्या पॅकेटमध्ये ज्या मसाल्याच्या पुड्या दिलेल्या असतात त्या घ्या. आता पॅनमध्ये खूप सारं तेल टाकून घ्या. चायनीज बनवताना तेल थोडं जास्तच लागतं. आता आपण ह्या भाज्या एक एक करून तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. सगळ्यात आधी हिरवी मिरची टाकली. डोळ्यात उडेल याची काळजी घ्या. मिरची परतवून झालेली आहे. आता त्यामध्ये कांदा टाकूया. सगळ्या भाज्या 50%च परतवायच्या आहे. कोणाला कोणाला आवडतात नूडल्स? सगळ्यांनाच आवडत असतील. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय का? नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. आता टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो पण थोडेसे कच्चेच ठेवायचे आहे. आता टोमॅटो आणि कांदा थोडासा साईडला करून लसूण आणि अद्रक परतवून घेऊ. त्यामध्ये थोडंसं तेल टाकू. होतच आल्यात आता आपल्या भाज्या परतवून. लसूण आणि अद्रक आपण सगळ्यात शेवटला टाकलेलं आहे, कारण की ते आपल्याला कच्चंच पाहिजे आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गाजर, शिमला मिरची, कोबी टाकू शकता. माझी काय हरकत नाही, पण मला नाही आवडत म्हणून मी नाही टाकत. मला खूप भूक लागलेली होती. नुसती मॅगी खाऊ वाटत नव्हती. मग म्हटलं चला मॅगीचे नूडल्स बनवूया. पण घरामध्ये सगळ्या भाज्या अवेलेबल नव्हत्या आणि मार्केटला जायचा पण कंटाळा आला होता. भूक लागल्यावर कोण जाईल ना मार्केटला. मग काय मारला शॉर्टकट. आता सर्व भाज्या परतवून झालेल्या आहे. आता त्यामध्ये आपले मॅगीचे नूडल्स टाकून घेऊ. बघा, बनवतानाच तोंडाला पाणी सुटतंय. आपण तुपाची सिक्रेट ट्रिक यूज केली, त्यामुळे बघू शकता नूडल्स किती मोकळे मोकळे झालेत ते. आता त्यावर मॅगी मसाल्याच्या 2 पुड्या टाकून घेऊ. चला आता थोडेसे चायनीजच्या स्टाईलने नूडल बनवू. आणि जरा जपून, घरामध्ये कोणी नसेल तरच ही स्टाईल वापरा. ती स्टाईल म्हणजे कढई आणि चमचा आपटून आपटून नूडल्स बनवायचे. कढई आपटून चायनीज नाही बनवलं तर काय चायनीज बनवलं? हे बघा, मी तर खूप आपटलं पण मला नाही जमलं तसं. करूया मग आपल्या इंडियन स्टाईलने. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स करा, आपटून आपटून मिक्स करा. कसंही करा पण मिक्स करा. हात दुखेपर्यंत मिक्स करा. व्यवस्थित मिक्स नाही केलं तर मसाला सगळीकडे लागणार नाही. यामध्ये थोडासा रेड चिली सॉस टाकून घेतला. पुन्हा मिक्स केलं. हे मिक्स होते तोपर्यंत घरामध्ये स्प्रिंग ऑनियन आहे का बघू, आणि असेल तर स्वच्छ धुवून कट करून घेऊ. बघा, आपले नूडल्स थोडेसे पण चिकट नाही झालेले. नूडल्स बनवताना ते चिकट आणि गचगचीत होतात,
हाच सर्वांना प्रॉब्लेम येतो. पण तुम्ही बघू शकता आपले नूडल्स तर तुमच्या समोर आहे, थोडेसे पण चिकट झालेले नाही आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ. आता यामध्ये थोडंसं केचप, सोया सॉस आणि शेजवान चटणी टाकून घेऊ. आणि आता घ्या छान असं मिक्स करून. आणि आता आपले नूडल्स खाण्यासाठी रेडी आहेत. प्लेटिंग करताना त्यावर थोडेसे स्प्रिंग ऑनियन टाकून घेऊ. सुटलं की नाही मग तोंडाला पाणी. या खायला. आणि या पद्धतीने एकदा नूडल्स नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे झालेत ते. नक्कीच तुम्हाला पण जमतील. चला आता सगळे नूडल्स 2 मिनिटांमध्ये फस्त करूया.